जय जय राम 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 जय जय राम। नमस्कार, मी दिनेश भागवत, आदित्यम टीव्ही मराठीमध्ये आपले सगळ्यांचं हार्दिक स्वागत। जगी धन्य ही टाकळी पुण्यभूमी, अनुष्ठान केले असे रामनामी। असंख्यात सामर्थ्य गोमय मारुतीचे, गोदा तटी स्थान हे जागृतीचे। असे या परम पावन अशा पुण्यभूमीचं वर्णन केलं जातं। ते या टाकळीमध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता की रामदास स्वामी त्यांच्या लग्न मंडपामधून निघून नाशिकला जे आले ते या टाकळी गावामध्ये ज्या मठीमध्ये त्यांनी मुक्काम केला ती अत्याधुनिक स्वरूपामधली, त्याचा जीर्णोद्धार झालेली मठी पाठीमागे मंदिराच्या स्वरूपामध्ये तुम्हाला बघायला मिळते। जय जय रघुवीर समर्थ। जगी धन्य भक्त हा टाकळीचा, थया कारणे मारुती गोमयाचा। समर्थे कृपेने तया वाढविला, नमस्कार माझा सद्गुरू उद्धवांना। आपण टाकळीच्या रामदास स्वामींच्या मठात आलेलो आहोत आणि या मठात आपण पाहू शकतो इथे रामदास स्वामी यांनी स्थापन केलेला गाईच्या शेणाचा म्हणजे गोमय मारुती आहे। रामदास स्वामींनी त्यांचे पहिले शिष्य उद्धव स्वामी यांच्या उपासनेसाठी हा मारुती स्थापन केलेला आहे। हा जो मठ आहे हा रामदास स्वामींचा पहिला मठ आहे। रामदास स्वामींचा पहिला मठ, पहिला मारुती, पहिला शिष्य, रामदास स्वामींच्या जीवनातलं जे काही प्रथम झालेलं आहे ते सगळं या ठिकाणी झालेलं आहे। समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म 1608 सालचा, ते वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 1620 मध्ये या ठिकाणी आले। 1620 ते 1632 अशी तब्बल 12 वर्ष रामदास स्वामींनी या टाकळी गावात राहून तपश्चर्या केली। आपली 12 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर रामदास स्वामी जेव्हा 12 वर्षाच्या भारत भ्रमणासाठी येथून निघाले तेव्हा आपला पहिला शिष्य उद्धव स्वामी यांच्यासाठी समर्थांनी या मारुती रायाची स्थापना केली। ती 12 वर्ष तपश्चर्या जी संगमावर कमरे एवढ्या पाण्यात उभं राहून केली, त्यावेळी रामदास स्वामी निवासाला या ठिकाणी असायचे। ते आपण पाहू शकतो या काळ्या पाषाणातल्या मूर्ती आहेत, त्यातली मधली जी मूर्ती आहे ती रामरायांची मूर्ती आहे। ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मूर्तीच्या उजव्या हाताखाली छोटी लक्ष्मणाची मूर्ती आणि डाव्या हाताखाली छोटी सीतेची मूर्ती आहे। ह्या एकाच मूर्तीत राम, लक्ष्मण आणि सीता अशा 3 मूर्ती आहेत। त्यानंतर आपण या बाजूला पाहू शकतो इकडे एक जांबुवंताची मूर्ती आहे आणि त्या बाजूला सुग्रीवाची मूर्ती आहे। या सर्व काळ्या पाषाणातल्या मूर्ती आहे। ते खाली मारुतीची मूर्ती आहे आणि इथे आपल्याला दिसतात रामदास स्वामींनी वापरलेल्या पादुका आहेत। रामदास स्वामींनी वापरलेल्या पादुका ज्या सज्जनगडावर आहेत त्या थोड्या मोठ्या आकाराच्या आहेत आणि इथल्या पादुका थोड्या छोट्या आकाराच्या आहेत। त्याचं कारण असं की ह्या इथे वापरलेल्या रामदास स्वामींच्या पादुका ज्या आहेत ते ज्यावेळी रामदास स्वामी 22 ते 24 वर्ष वयामध्ये ज्या वापरलेल्या पादुका त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर रामदास स्वामी भारत भ्रमणासाठी गेले त्यावेळी पायी चालून त्यांचा पाय पसरट झाला आणि त्यामुळे आपल्याला दिसतात सज्जनगडावरच्या पादुका जरा मोठ्या आकाराच्या दिसतात आणि इथल्या पादुका थोड्या छोट्या आकाराच्या आहेत। या स्वतः रामदास स्वामींनी वापरलेल्या पादुका आहेत। तसंच या ठिकाणी रामदास स्वामींनी वापरलेली कुबडी आहे। रामदास स्वामींनी तपश्चर्येच्या काळात जी कुबडी वापरली ती पण आपल्याला इथे ठेवलेली दिसते। श्री उद्धव स्वामी यांचा कीर्तनाचा अधिकार एवढा मोठा होता की इथे आपण पाहू शकतो गोपाळ नांदुरकर यांनी काढलेलं जे चित्र आहे, या चित्रातला जो प्रसंग आहे या प्रसंगात उद्धव स्वामी कीर्तन करतायत आणि मारुतीराया टाळ घेऊन त्यांच्या मागे नाचतायत आणि ज्या वेळी मारुतीराया तल्लीन होऊन उद्धव स्वामींच्या कीर्तनात नाचत असत त्यावेळी नाचता नाचता कधी उद्धव स्वामींचा मारुतीरायांना तर कधी मारुतीरायांचा उद्धव स्वामींना धक्का लागला आणि उद्धव स्वामींच्या अंगावरची पांढरी छाटी होती। रामदासी संप्रदायात छाटी लावण्याची परंपरा आहे, तर त्या पांढऱ्या छाटीला मारुतीरायांच्या अंगाचा शेंदूर लागत असे आणि त्या पांढऱ्या छाटीला शेंद्री रंगाचे डाग पडत असत। जसं जसे छातीवर केशरी रंगाचे डाग लागत असत तसं लोकांचं लक्ष हे उद्धव स्वामींच्या कीर्तनाऐवजी त्या छातीला लागणाऱ्या केशरी डागांकडे जायला लागलं। ज्यावेळी हे रामदास स्वामींच्या लक्षात आलं, रामदास स्वामींनी त्यावेळी उद्धवांना सांगितलं की उद्धवा, तू जेव्हा कीर्तन करतोस त्यावेळी मारुतीराया स्वतः तल्लीन होऊन टाळ घेऊन तुझ्या मागे नाचत असतात।
त्यांच्या अंगाचा शेंदूर जेव्हा तुझ्या छातीला लागतो त्यावेळी लोकांचं सगळं लक्ष हे तुझ्या छातीला लागलेल्या त्या केसरी डागांकडे जातं. त्यामुळे तू इथून पुढे बसून तो केसरी रंगाची छाती परिधान करून कीर्तन करीत जा. मग लोकांचं लक्ष त्या केसरी रंगाकडे न जाता तुझ्या कीर्तनाकडे राहील. त्यावेळेपासून टाकळी मठाची परंपरा ही केसरी छातीची आहे. इथे आपण पाहतो उद्धव स्वामी हे केसरी छाती परिधान करून कीर्तन करताना दिसत आहेत. इथे आपल्याला मागे जी ध्यान गुफा दिसते ही रामदास स्वामींची ध्यानाची आणि चिंतनाची जागा आहे. हा समोर जो आपल्याला प्रशस्त हॉल दिसतोय हा कीर्तन, प्रवचन किंवा विविध धार्मिक कार्यांसाठी वापरला जातो. मंदिराच्या मागच्या बाजूला हा आपल्याला प्राचीन असा वड दिसतोय. हा वड समर्थकालीन आहे असे सांगितले जाते. सुमारे 450 ते 500 वर्ष या वडाचे वय आहे. राम राम जय जय राम जय जय राम जय जय राम राम राम. यानंतर मंदिराच्या प्रथम दर्शनी हा आड आहे जो समर्थकालीन आड आहे. या आडामध्ये 4 दिशेला 4 रस्ते जातात. राम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम राम राम. आपण आलेलो आहोत नंदिनी आणि गोदावरी या नद्यांच्या संगमावर. आपल्याला इथून दिसू शकेल या बाजूने येणारी नंदिनी नदी आणि पलीकडच्या बाजूने येणारी गोदावरी नदी या 2 नद्यांचा इथे संगम होतो आहे. कोणत्याही नद्यांचा संगम हा परमपवित्र मानला जातो. रामदास स्वामींनी या संगमावर तपश्चर्या केली. तब्बल 12 वर्ष ही तपश्चर्या चालू होती, ज्यात समर्थांनी त्रयोदशाक्षरी मंत्र श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा 13 कोटीचा जप केला. तसेच गायत्री मंत्राचे 1 पुरश्चरण इथे रामदास स्वामींनी केलं. त्यावेळी रामदास स्वामी या संगमावर येत या संगमामध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये उभे राहत आणि आपला त्रयोदशाक्षरी मंत्राचा इथे उच्चार करीत किंवा जप करत होते. तपश्चर्या जी आहे रामदास स्वामींची ही त्यांनी रथसप्तमी या दिवशी सुरुवात केली. त्यामुळे रामदास स्वामींचा जो टाकळीचा मठ आहे या मठामधून रामदास स्वामींच्या पादुका आणि कुबडी रथसप्तमीच्या दिवशी या संगमावर आणल्या जातात. इथे त्यांची पूजन होतं, त्याचा अभिषेक होतो आणि इथे सर्व भक्त मंडळी आरती करतात, त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करतात आणि मग परत रामदास स्वामींच्या मठात त्या पादुका आणि कुबडी घेऊन जातात. तपश्चर्या काळात रामदास स्वामी येथे तपश्चर्याला येत. तपश्चर्या साधारण सूर्य माथ्याने येईपर्यंत तपश्चर्या चाले. त्यानंतर रामदास स्वामी काही काळ एखाद्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसत. एके दिवशी जवळच्याच दसपंचक गावचे श्री गिरधरपंत कुलकर्णी यांचे क्षयरोगाने निधन झालेले असताना त्यांच्या पार्थिवास अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी आणण्यात आले. त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई ह्या सती जाण्यासाठी अंत्ययात्रेबरोबर आलेल्या असताना त्यांना समर्थ ध्यानात बसलेले दिसले आणि सती जाण्यापूर्वी हे कोणी महान संत दिसत आहेत यांचं दर्शन घ्यावं या उद्देशाने अन्नपूर्णाबाई समर्थांचे दर्शन घेण्यासाठी आल्या. त्यांच्या बांगड्यांचा आवाज ऐकून ध्यान अवस्थेत असतानाच समर्थांच्या मुखातून अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद निघाला. हा आशीर्वाद ऐकताच अन्नपूर्णाबाईंनी खिन्न स्वरात समर्थांना विचारले, महाराज, हा आशीर्वाद आपण ह्या जन्मासाठी देता की पुढच्या जन्मासाठी? हे ऐकून समर्थांनी डोळे उघडले. डोळे उघडताच समोरील सर्व प्रसंग समर्थांना दिसला आणि वास्तव समर्थांच्या लक्षात आले. समर्थांनी अन्नपूर्णाबाईंना सांगितलं, माते, हा आशीर्वाद जो माझ्या मुखातून निघाला आहे तो प्रत्यक्ष श्री रामरायानेच दिलेला आशीर्वाद आहे. असे म्हणून समर्थांनी आपल्या कमंडलूतील पाणी मृत अवस्थेत असलेल्या गिरधर पंतांच्या पार्थिवावर शिंपडले. आणि काय चमत्कार, झोपेतून खडबडून जागे झाल्यासारखे गिरधर पंत उठून बसले. सर्वांनाच आश्चर्य वाटले. सर्वांनी समर्थांचा जय जयकार केला. गिरधर पंत आणि अन्नपूर्णाबाई यांनी समर्थांच्या चरणांवर मस्तक ठेवलं
आणि जणू समर्थांनीच आपल्याला हा नवीन जन्म दिला आहे या उद्देशाने ते समर्थांना विनंती करू लागले, महाराज तुम्हीच हे नवीन जीवन मला दिलं आहे, त्याबद्दल मी तुमची काय सेवा करू शकतो हे कृपया मला सांगा आणि माझ्याकडे काहीतरी मागा. यावर समर्थांनी सांगितलं, तुला जो अष्टपुत्राचा आशीर्वाद मिळाला आहे त्या ऐवजी तुला 10 पुत्र होतील आणि त्या 10 पुत्रातील प्रथम पुत्र तुम्हाला या राम कार्यासाठी दे. यावर गिरधर पंत आणि अन्नपूर्णाबाई यांनी होकारार्थी मान हलवली. कालांतराने या दाम्पत्याला पहिला पुत्र झाला. तो त्यांनी श्री समर्थांच्या चरणी समर्थ कार्यासाठी, राम कार्यासाठी अर्पण केला. तो पहिला पुत्र म्हणजेच उद्धव स्वामी, टाकळी मठाचे पहिले मठपती उद्धव स्वामी हे म्हणजेच तो पहिला पुत्र. की टाकळीचा जो मठ आहे किंवा टाकळी मठात जो गोमय हनुमान आहे, जो ह्या उद्धवांसाठी रामदास स्वामींनी स्थापन केला होता. आणि रामदास स्वामींनी ज्यावेळी इथे तपश्चर्या पूर्ण करून जेव्हा ते भारत भ्रमणासाठी बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी उद्धवांना टाकळीचा मठपती म्हणून घोषित केलं. आणि उद्धवांनी रामदास स्वामी इथून गेल्यानंतर तंतोतंत रामदास स्वामींप्रमाणेच तब्बल 12 वर्ष इथे टाकळीच्या मठात राहून याच नंदिनी आणि गोदावरी नदीच्या संगमावर तपश्चर्या केली, गायत्री पुरस्चरण केलं आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप केला. राम 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 जय जय राम जय जय राम जय जय राम. या मठात समर्थ रामदासांपासून गुरु शिष्य परंपरा चालत आली होती. श्री समर्थ रामदास स्वामी यांनी या मठाची स्थापना केली. त्यांचे पहिले शिष्य उद्धव स्वामी, जे या मठाचे पहिले मठपती म्हणून समर्थांकडून 1632 मध्ये नियुक्त करण्यात आले. सदर मठाची गादी ही ब्रह्मचारी गादी असल्याने येथे गुरु शिष्य परंपरा होती. गुरुनंतर त्यांचा शिष्य मठपती म्हणून घोषित केला जात असे. या शिष्यांचा नामोल्लेखही गुरु शिष्य परंपरेप्रमाणेच केला जायचा. जसे भीमस्वामी यांचे शिष्य शिवराम स्वामी, त्यांचे नाव शिवराम बाबा गुरु भीम बाबा गोसावी रामदासी असे लिहिले जायचे. नावापुढे वडिलांचे नाव न लावता गुरुचे नाव लावायची पद्धत त्या काळी होती. 1632 ते 1970 पर्यंत या मठाच्या गादीवर एकानंतर एक असे मठपती येत गेले. कालांतराने मठपती परंपरा संपुष्टात आली. 1970 नंतर समर्थ रामदास सेवा मंडळ व कोर्ट रिसिव्हर यांच्या संयुक्त विद्यमाने या मठाची व्यवस्था पाहिली जात होती. 2012 मध्ये मठाची व्यवस्था व देखभाल पाहण्यासाठी श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ या न्यासाची स्थापना त्यावेळचे नाशिकचे जिल्हा न्यायाधीश यांचे मार्फत करण्यात आली. 2012 पासून मठाची सर्व व्यवस्था तसेच पारंपरिक सण व उत्सव या न्यासातर्फे साजरे केले जातात. मंदिरात नियमित येणारे भक्त व सेवेकरी या उत्सवांमध्ये आपला सहभाग नोंदवतात. मठाच्या परंपरेनुसार चालत आलेले सण व उत्सव साजरे होतात. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. या निमित्ताने मंदिराच्या प्रवेशद्वारावर तसेच कळसावर मोठा भगवा ध्वज लावला जातो. रामनवमी याच दिवशी दुपारी 12 वाजता म्हणजेच राम जन्माच्या वेळीच श्री समर्थांचा जन्म झालेला असल्याने श्री रामदास स्वामी जयंती याच दिवशी असते. समर्थांना प्रिय असलेल्या काळ्या रामाचे दर्शन या दिवशी समर्थांना घडावे या उद्देशाने रामनवमीला श्री समर्थांच्या पादुका व समर्थांची कुबडी काळाराम मंदिरात सकाळी पालखीमध्ये नेण्यात येते. व परत टाकळी मठात आल्यावर रामनवमी व रामदास स्वामी जयंती उत्सव साजरा करून प्रसाद वाटप करण्यात येते. श्री ऋषिकेश पुरोहित यांच्या मार्फत या दिवशी प्रसादाचे वाटप करण्यात येते. रामनवमी नंतर हनुमान जयंती हा एक या मठाचा मोठा उत्सव जो श्री समर्थांनी सुरू केला. तो आज तागायत साजरा केला जातो, ज्यात दिवसभर विविध कार्यक्रम असतात. तसेच
दुपारी 12च्या आरतीनंतर नाशिक येथील व्यावसायिक श्री अग्रवाल यांच्याकडून भंडारा असतो, ज्यात सुमारे 3,500 ते 4,000 लोक जेवतात. गुरुपौर्णिमा, गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, याचबरोबर धनत्रयोदशी असे उत्सवही साजरे होतात. धनत्रयोदशी या उत्सवाला विशेष महत्व आहे. याच दिवशी इसवी सन 1753 मध्ये श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांनी संपूर्ण टाकळी गाव देवस्थानास इनाम करून दिले. त्यामुळे या दिवशी मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथसप्तमी या दिवशी इसवी सन 1620 मध्ये श्री समर्थांनी आपल्या तपश्चर्येला सुरुवात केली. म्हणून या दिवशी मठातून समर्थांच्या पादुका व समर्थांची कुबडी संगमावर नेऊन त्यांना अभिषेक केला जातो. त्याच्या 2च दिवसांनी म्हणजे माघ शुद्ध नवमीला शिवथर घळीमध्ये समर्थांचा दासबोध लिहून पूर्ण झाला. त्या निमित्ताने टाकळी मठात नाशिक मधील चक्री पारायण ग्रुपचे दासबोध पारायण होते. या पारायणानंतर सर्व पारायणार्थी व उपस्थित भक्त मंडळींना डॉक्टर किरण बडगुजर यांच्याकडून भोजन प्रसाद दिला जातो. माघ कृष्ण नवमी म्हणजेच दासनवमी या दिवशी समर्थांनी देह ठेवला. समर्थ एका देहात मर्यादित न राहता ते देहातीत झाले व प्रत्येक भक्तांच्या अंतःकरणात प्रकट झाले व त्यांनी व्यापक असे स्वरूप धारण केले. या भावनेतून या दिवशी उत्सव साजरा करून दिवसभर भजन, प्रवचन, कीर्तन, निरूपण असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्री राव यांच्या मार्फत प्रसादाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये साधारणतः 4 ते 4,500 लोकांना अन्नदान केले जाते. इसवी सन 1709 मध्ये फाल्गुन शुद्ध प्रतिपदा या दिवशी श्री उद्धव स्वामी यांनी आपले अवतार कार्य संपवले. त्यांच्या निर्याणानंतर त्यांच्या पार्थिवास गोदावरी नदीकाठी अग्निडाग देण्यात आला व त्यांच्या अस्थी ठेवून तिथेच त्यांची समाधी बांधण्यात आली. काही अस्थी ह्या उद्धव स्वामींच्या दुसऱ्या मठात म्हणजे इंदूरबदन मठात नेऊन तिथेही त्यांची एक समाधी बांधण्यात आली. या उद्धव स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी टाकळी मठातून विश्वस्त व भक्त मंडळी उद्धव स्वामी समाधीवर जाऊन समाधीची पूजा, आरती व प्रसाद वाटप करतात. उद्धव स्वामींच्या समाधी नजीकच त्यांच्या नंतरच्या टाकळी मठाच्या इतर मठपतींच्याही समाध्या आहेत. मठात इतरही विविध कार्यक्रम व उपक्रम सर्व विश्वस्त व अध्यक्ष पूर्ण श्रद्धेने व क्षमतेने पार पाडित असतात. मुलांसाठी संस्कार शिबिर, विविध स्पर्धांचे आयोजन, सूर्यनमस्कार प्रशिक्षण, आजूबाजूच्या लोकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, कीर्तन, प्रवचन, पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रम व समाज उपयोगी उपक्रम होतात. या सर्व उपक्रमात सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ या न्यासामार्फत केले आहे. समर्थांच्या काळी या मठाची ऐश्वर्य संपन्नता एवढी होती की एकदा उद्धव स्वामी सज्जनगडावर श्री समर्थांच्या भेटीसाठी आपले 700 रामदासी शिष्य टाकळी मठ येथून घेऊन गेले होते. तीच ऐश्वर्य संपन्नता पुन्हा प्राप्त व्हावी
व रामदासी संप्रदायाचे श्री समर्थांना अपेक्षित असलेले कार्य परत या मठातून खूप मोठ्या प्रमाणात सुरू व्हावे या दृष्टीने सदरचा न्यास व सर्व विश्वस्त कटिबद्ध आहे. सर्वांचे कष्ट दूर करून त्यांना मनोकामना पूर्तीचा अनुभव देणाऱ्या या श्री समर्थ स्थापित गोमय मारुतीच्या दर्शनासाठी सर्वांनी किमान शनिवारी यावे व श्री मारुती रायाची कृपा प्राप्त करून घ्यावी. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी.